श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एका नवीन व्हिडिओमध्ये ताई दादा तुमचं स्वागत आहे. तर चला एक छानशा व्हिडिओमध्ये तयार करू. आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस होता. हा ब्लॉग उशिरा येत असेल त्याच्यामुळे मी माफी मागते, कारण एडिटिंग करायला वेळ इतका मिळत नाही दैनंदिन कामामध्ये. तर देवघर आधी स्वच्छ घेतलं आणि नवीन आसन मी बोलवलं आणि नवीन आसन मी टाकणार आहे. त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला आणि परत मी आपल्या शिवलिंगाची पूजा कशी करते, त्यांचा अभिषेक कसा केला, या सगळ्या गोष्टी यामध्ये दाखवणार आहे. तर चला मग पुन्हा आपण स्टार्ट करूया. तर हे देवघर मी आधी स्वच्छ करून घेतलं. भरपूर लोकांना माझं देवघर आवडतं, ताई कुठून घेतलं, कसं घेतलं. पण देवघर हे नेहमी लाकडी असायला पाहिजे, त्याच्यामध्ये स्टेप असायला पाहिजे 3 किंवा 5 तरी. तर हे बघा इतकं सुंदर हळदी कुंकवाचं असं हिरवा पण कलर यामध्ये ॲड आहे. तर असं ठेवलं आणि ते टाकल्यावर इतकं सुंदर दिसते आणि सगळ्या गोष्टी कशा नीटनेटक्या आणि असलेल्या आपल्याला आवडतं. तर मग देवघर का नाही. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये स्वच्छता असणे गरजेची आहे. त्यामध्ये देव घासून पुसून स्वच्छ असणं गरजेचं आहे. प्रत्येक देवावर हार किंवा कुठलाही कंठी असणं गरजेची आहे. तसेच माळ असू दे कुठली, किंवा छान दीप धूप लावून जेव्हा आपण काही नाही फक्त 2 हात जोडले ना, तरी आपलं मन कसं प्रसन्न वाटते. याच्यासाठी खूप काही खूप काही अशा वेगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही कराल, किंवा आरती पूजा चंदन ह्या सगळ्या गोष्टी आहेच. तर बघू शकता इथे असं मी बसवलं आहे आणि किती कलर तो सुंदर दिसतोय. आता सगळ्या गोष्टी मी अशा व्यवस्थित ठेवणार आहे देवांच्या, म्हणजे जेणेकरून कसं आहे दिसायला पण व्यवस्थित. मी अदल करत असते, इथले देव तिथे, तिथले देव इथे, म्हणजे दिसायला सुंदर. आणि देवघर कसं भरून असलं ना तरच छान वाटते. म्हणजे मोजके 4-5 देव असायलाच पाहिजे. जसं शंख, घंटा, कासव, गणपती, लक्ष्मी आणि इतर कुठलेही देव, म्हणजेच लक्ष्मी ह्या गोष्टी, ह्या ज्या देवाच्या मूर्त्या आहे ह्या असलेल्याच पाहिजे. शिवलिंगाची पिंड ही सुद्धा महत्त्वाचीच आहे. आता तर श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर पाहिजेच, कारण की आपण शिवलिंगाचा अभिषेक करतो, पूजा, यासाठी या गोष्टी खूप गरजेच्या आहे. म्हणजे आपल्याला जर आध्यात्मिक ऊर्जा खेचत असेल तर त्यापेक्षा चांगली गोष्ट काय आहे. म्हणजे ती आध्यात्मिक ऊर्जा खेचण्यासाठी आपला झुकाव, म्हणजे आपला तिकडे हे असलं पाहिजे. आता मला तो शब्द येत नाही, पण आपला देवाकडे आपले झुकाव असला पाहिजे. कारण की सगळ्या गोष्टी ही जी मोहमाया आहे, पैशांना सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो, पण सेवा विकत घेऊ शकत नाही, देवाला विकत घेऊ शकत नाही, कुणाचं प्रेम विकत घेऊ शकत नाही, कुणाचं सुख विकत घेऊ शकता, कुणाचं समाधान विकत घेऊ शकत नाही. हां, पैशाने एखादीच आपल्याला लागलेली गोष्ट, म्हणजेच दैनंदिन वापरामध्ये लागलेली गोष्ट तितकीच, तेवढ्या पुरतीच ती मर्यादित असते. परंतु पैशानेच सगळं भेटते असं नाही आहे. समाधान शोधायचं असं तर भक्तीत मन लावायलाच पाहिजे. तेव्हाच जे तुमच्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या चुका, संकट किंवा होणारे पाप हे नष्ट होतात. तसेच आपण म्हणतो की हे माझं काम झालं नाही, किंवा घरात चिडचिड होते, किंवा मुलांवर राग निघतो, आपल्या फॅमिली मेंबर्सशी असं चिडचिडपणा होतं. तर या गोष्टी चिडचिडपणा का? मग कारण घरात समाधान नाही आहे. आणि समाधान माणूस असणं खूप गरजेचं आहे. जो या जगामध्ये, या कलियुगामध्ये जो माणूस समाधानी आहे तोच खरा श्रीमंत आहे. पैशाने श्रीमंत नसतो माणूस. जो समाधानी आहे तोच खरा श्रीमंत आहे, आणि त्यालाच माणूस म्हणून आपण ओळखायचं आहे. आणि त्यालाच जर त्यामध्ये समाधानी माणसाने जर आध्यात्मिक मार्ग निवडला तर काय बोलतात त्याला, सोने पे सुहागा असं काहीतरी होईल. म्हणजे भगवत प्राप्ती, ईश्वर प्राप्ती जर तुम्हाला करायची असेल तर सेवा, नामजाप, आणि नामजापात इतकी ताकद आहे. जर तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल ट्रेंडिंगमध्ये की नामजापामध्ये तुम्हाला सांगते इतकी मोठी ताकद आहे की तुम्हाला, म्हणजे तुम्ही ईश्वर प्राप्ती करू शकता.
तुम्हाला सांगते ना, जसं प्रेमानंदजी महाराजांनी सांगितलं की 8 करोड नामजप झालं की तुम्हाला भगवानाची प्राप्ती होते. तर मी पण नामजप सुरू केला आहे. मी हे एक मोटिवेशन व्हिडिओ आहे. मी करते म्हणून मी तुम्हाला थोपवत नाही, पण मी करते म्हणून तुम्ही कराच. तुम्हाला होत नसेल ना तर गरजेचं नाही आहे. मी दिवसातून 10,000 करते, तर तुम्ही 5,000 करा, 500 करा, 200 करा. कारण ते तुमच्या खात्यामध्ये जेव्हा तुम्ही यमदेवाकडे जाल ना, तुमच्या खात्यामध्ये ते जमा राहील. आणि ती आता ह्या कलियुगात मी हेच सांगू शकते की जे तुमची सेविंग असते आणि ती तुम्हाला सेविंग जशी तुम्हाला कुठल्याही गरजेला ती महत्त्वाच्या किंवा संकटाच्या वेळी ती सेविंग तुमच्या कामी पडते, तीच जे नामजप आपण करतो ती आपल्याला आपल्या हातून झालेले पाप, चुका, नकळत होणाऱ्या गोष्टी वाईट त्या आपल्या नामजपामुळे आपल्या नाहीशा होत्यात आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. आता कोण कुणाकडे काय मागतं, कोण कुणाकडे काय करतं याकडे दुर्लक्ष करून आपण स्वतः नामजपावर केंद्रित करा. बघा तुम्ही, आता माझे आज 1,00,000च्या वर नामजप झालेला आहे आणि नामजप झाल्यावर जी मला काय बोलतात, जी माझं मानसिक समाधान झालं आहे तुम्हाला काय सांगू. तर तुम्ही करून बघा. मी रोजची 10,000 माझा टार्गेट आहे आणि मी ती तुम्हाला सांगते अक्षरशः मला जेव्हा जाग आली आज मी सांगते तुम्हाला, आज माझे 1,00,000 झाले, पण 1,00,000ला माझे 500 कमी होते नामजप. तर मी काय केलं, 500 कमी असताना मला 1:30 वाजता रात्रीची जाग आली आणि ते 500 माझ्याकडून करून घेतले. जर तुम्ही ठरवलं की नामजप करायचं आहे कुठल्याही एका देवाचं ज्याच्यावर तुम्हाला श्रद्धा आहे, हां पण याचं करतो मी थोडे दिवस, मग त्या देवाचं थोडे दिवस, असं चालणार नाही. नामजप हे नामजपच असलं पाहिजे, म्हणजे एकाच देवाचं कंटिन्यू. मी जसं श्री स्वामी समर्थ नामजप करते, मी कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामजप करून मी 1,00,000 रुपये म्हणते, 1,00,000 नामजप पूर्ण केले. तर मला इतकं समाधान झालं आणि ते रात्र माझं अर्धवट राहिलेलं नामजप रात्री 1:30 वाजता ते मी पूर्ण केलं, कारण की मला जाग आली. कारण की एकदा आपण आध्यात्मिक याच्यात गेलो तर ते सगळं आपलं कर्तव्य समजून देवच पूर्ण करून घेतो, की त्याला कसं पूर्ण करून घ्यायचं, आपल्याकडून सेवा कशी करून घ्यायची किंवा नामजप आपलं अधुरं ते पूर्ण कसं करून घ्यायचं ते त्यांच्यावर सोपवायचं, ते बरोबर करून घेतात. आज श्रावण महिना, तर श्रावण महिन्यातलं जे माझं डेली रुटीनचं काम आहे ते मी केलेलं आहे. आता मी खरं म्हटलं तर अभिषेक करणार आहे शिवलिंगाचा, तर तो कसा करणार आहे, काय मंत्र म्हणायचा, किंवा कोणाला सांगता येत नाही की कुठला मंत्र म्हणायचा नामजप करताना. कोणी ओम नमः शिवाय करतात, पण मी असं ऐकले की ओम नमः शिवाय म्हणणं ही खूप चांगलं आहे, पण कुठला तरी गुरुमंत्र असल्याशिवाय तो ओम नमः शिवाय हा जाप करायचा नाही. सदाशिव जाप करायचा, कारण की ओम नमः शिवाय जर तुम्ही म्हटलं तर त्याचा म्हणजे विरुद्धार्थ पण नकारात्मक ऊर्जा येऊ शकतं असं म्हणणं आहे. पण ओम नमः शिवाय जर तुम्ही शिवाचे भक्त आहेत आणि ओम नमः शिवाय हा म्हटलं तर काही हरकत नाही. तर पूर्ण पूजा झाली. आता सुंदर असे मी फुलं आणलेले आहे, म्हणजे असे छोट्याशा माझ्या गार्डनमध्ये असं फुलं लागते, जास्वंद आणि जास्वंदाचे फुलं, व्हाईटवाले फुलं, किंवा ते बोलतात ना पराजिताचे फुलं, आणि पराजिताचे फुलं शिवलिंगावर टाकलेला तर बोलतात की तुमच्या याच्यात राजयोग असतात, म्हणून शिवलिंगावर ते जांभळ्या कलरचे जे फुलं असतात ना, तर एक तरी फूल त्यांना वाहायचंच, कारण की त्यांनी राजयोग पण आपल्याला असं होते. आता मी तुम्हाला सांगते की शिवलिंगावर तुमच्या मते तुम्ही कुठलं करू शकता, म्हणजे मंत्राचा जप किंवा अभिषेक. आता मी इथे आरती, धूपदीप, फुलं अर्पण, चंदन आणि अत्तर हे सगळं लावून घेतलं आहे. 108 वेळा नामजप पण करून घेतला आहे आणि आपली एक अध्याय वाचला आहे. माझ्याच्यानी रोज धावपडीत होत नाही, म्हणून मी एक अध्याय वाचून घेते. आता अध्याय वाचून घेतल्यानंतर आता धूप लावून घेते, कारण की ह्या गोष्टी केल्याशिवाय मी समोरचं कार्य करत नाही. तसेच आता आपण काही अशा गोष्टी आहेत तर ज्या करणार आहो. आपण शिवलिंगावर साधीच पूजा करायची आहे. खूप मोठा अभिषेक म्हणजे असं खूप हवन करणे किंवा खूप काही अशा गोष्टी होऊ शकत नाही आपल्याच्या दैनंदिन जीवनात. तर मग आपण करूया. चला, आता ही शिवलिंगाची पिंड घेतली, ती स्वच्छ धुवून टाकली. त्यानंतर एका स्वच्छ ताटात
त्याला चांगलं पाण्याने धुवून टाकायचं, नंतर ओवाळून घ्यायचं. मग गंगाजल पण मी टाकलं आणि इथं पंचामृत तयार केला. पंचामृत कसं तयार करायचं? कापूर, हळद, काय बोलतात त्याला, दही, दूध आणि मध, तूप ह्या गोष्टीनं पंचामृत टाकून घेतलं. त्यानंतर गंगाजल पण त्यामध्ये मी टाकलेलं आहे. गंगाजल हे शिवलिंगाला म्हणजेच महादेवांना खूप प्रिय असतं. तर मी कोणी ओम नमः शिवाय म्हणून अभिषेक करतात, तर मी फक्त महामृत्युंजय मंत्र म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंध पुष्टिवर्धनम उर्वारिकमे बंधनात मृत्युमोक्षी अमृतात असा मंत्र म्हणून मी अभिषेक करून घेतला. त्यानंतर अशी छान पिंड धुवून घेतली, म्हणजे घासून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि जे ते पाणी उरलं होतं तीर्थ ते मी बेलाच्या झाडाला खाली टाकलं, जेणेकरून ते कुठेच वेस्ट जायला नको म्हणून. बघा किती छान अशी सुंदर लकलकीत मूर्ती दिसत आहे. त्यानंतर आपण शिवलिंगांना असं 5 डॉट लावून घ्यायचे, म्हणजेच चंदन. शिवलिंगावर चंदन लावल्यानंतर धोत्राचं फळ आणि पराजितेचं फूल जांभूळी कलरचं मी टाकलेलं आहे. पण धोत्राचं फळ आम्हाला इकडे म्हणते आणि नित्यसेवेमध्ये 108 वेळा तो शिव अष्टोत्तर नामावली असते, त्यांनी म्हणून मी बेल वाहले आहे. तुम्ही ओम नमः शिवाय म्हणून पण वाहू शकता. आणि मी विभूती लावून घेतली. त्यानंतर तिथे पुस्तक ठेवलं आणि पुस्तक ठेवल्यावर मी आता तुम्हाला सांगते की मी नामावली वाचली. ती मी नामावली कशी होती ती मी तुम्हाला सांगते. नित्यसेवेत होती ती नामावली आणि ते 107 नंबरच्या याच्यावर आहे. आज तांदूळ होते, तर मला लक्षात आलं की तांदूळाचा 1 मूठ मी तांदूळ वाहलं आणि त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं. तर मी सांगते ओम नमः शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पन्नाकी नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम नामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम करपदिने नमः, ओम लोलिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपानाय नमः, ओम खंडवागिने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, ओम शिपिविष्टाय नमः, ओम अंबिकानाथाय नमः, ओम नीलकंठाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम नमः शिवाय, ओम शर्वाय नमः, ओम त्रिलोकाय नमः, ओम शतिकंठाय नमः, ओम शिवप्रियाय नमः, ओम उग्राय नमः, ओम सर्वेक्षाय नमः, ओम कामारय नमः, ओम अंधकारसुर सुदनाय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम कालकालाय नमः, ओम कृपानिधाय नमः, ओम भीमाय नमः, ओम परशुहतासाय नमः, ओम उग्रपानाय नमः, ओम जटाधाराय नमः, ओम कैलासवासिनीये नमः, ओम कवचिने नमः, ओम कठोराय नमः, ओम त्रिपुरकाय नमः, ओम वृक्षकाय नमः, ओम वृषभाय नमः, ओम भस्म विग्रहाय नमः, ओम सामविप्राय नमः, ओम स्वमराय नमः, ओम त्रिमूर्ते नमः, ओम अनिश्वराय नमः, ओम सर्वयाज्ञाय नमः, ओम परमात्माय नमः, ओम सोमु सूर्यग्रीलोचनाय नमः, ओम हविषे नमः, ओम यज्ञनमाय नमः, ओम सोमाय नमः, ओम पंचकाय नमः, ओम सदाशिव नमः, ओम विश्वराय नमः, ओम वीरभद्राय नमः, ओम गणेशाय नमः, ओम प्रजापताय नमः, ओम हरिणे नमः, ओम वृक्षाय नमः, ओम गिरिधराजाय नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम अग्नाय नमः असं 108 वेळा म्हणून मी बेलपत्र वाहला. तसं पण तुम्ही म्हणू शकता. खूप 108 हे नित्यसेवेत दिले आहे. त्यानंतर मी अभिषेक करण्यासाठी यामध्ये गंगाजल टाकून त्यावर मी ठेवलं आहे. जसं थेंब थेंब पाणी शिवलिंगाच्या पिंडावर गळत राहील. अशा तऱ्हेने माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.